उरण विधानसभा मतदारसंघातनं शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रीतम म्हात्रे आहेत ते उमेदवार म्हणून उभे आहेत. आपल्यावर या ठिकाणी आहेत प्रीतम म्हात्रे. सर, काय म्हणाल, गाव पातळीवरती खेडोपाड्यावरती तुमचा प्रचार जोरदार चालू आहे? सर्वप्रथम मी माझ्या तमाम उरण मतदारसंघातील बंधू भगिनींना आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना खास करून मनापासून धन्यवाद देईन की एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्साह दाखवत आहेत आणि निपक्षपातीप्रमाणे, म्हणजे कोणत्याही पक्षाचे असू दे, इव्हन कोणत्या क्रिकेट संघाचे असू दे, मंडळांचे असू दे, ही सगळी तरुण मंडळी आज ओपनली माझ्यासोबत फिरते. त्यामुळे मला वाटतं येत्या 23 तारखेला शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा विधानसभेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, असं मला आत्मविश्वास आहे. 2 वेळा आहे ते मागच्या विधानसभेमध्ये निसटता पराभव तुमच्या पक्षाला पत्करावा लागला होता. आता विजय मिळेल यावेळेला? मी तुम्हाला एकच सांगतो, जो निसटता पराभव झाला त्याची काय कारणं आहेत ही आपण जर नीट बघितली तर तो पराजय नव्हता, तो आमचा विजय होता. काही कारणास्तव लोकांचा संभ्रम केला, परंतु आता त्या संभ्रमासाठी दुसरी काही कारणं राहिली नाही. त्यामुळे यंदा 100% शेतकरी कामगार पक्षाचा विजय होईल ही मला खात्री आहे. समोर BJP आहेत महेश बालदी उभे आहेत. त्यांच्यावरून सांगितलं तर आम्ही एअरपोर्ट आणलं, अटल सेतू आणला, मोठ्या प्रमाणामध्ये उरणमध्ये आम्ही विकास केलेला आहे. सन्माननीय दिबा पाटील साहेबांनी आणि आमचे जे हुतात्मे झाले यांनी रक्त सांडले, त्यांच्या आम्ही पुढच्या पिढ्या आम्ही आहोत. 4-4, 5-5 पिढ्या गेल्या. त्यांना एकच प्रश्न माझा आहे, जर तुम्ही सांगताय अटल सेतू आणला, हे हायवेज आणले, मग मला तुम्ही सांगा की एवढी आंदोलनं झाली, दिबा पाटील साहेबांसोबत एकतरी त्यांचा फोटो आहे का, हा त्यांनी जाहीर करावा, हा माझा सवाल आहे. आणि मग नंतर पुढेच त्यांना कळेल की विकास कोणी केला आहे. नुसता विकास म्हणायला नाही तर इथे रक्त सांडलेल्यांनी सगळ्यांनी विकास केला आहे किंवा त्याला दिशा दिलेली. या जमिनी, या ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या किंवा आमच्या जमिनी गेल्या त्याच्याबद्दल जे 12.5% हे केलं, हे सगळं शेतकरी कामगार पक्षामधूनच झालं आणि त्याच्यातून ह्या सगळ्यांना एवढं मोठं विश्व बघायला मिळालं. त्यामुळे या असल्या भूलथापांना किंवा असल्या यांना आम्ही काही घाबरत नाही. एअरपोर्ट येते, हजारो नोकऱ्या आहेत, या संपूर्ण तुमच्या विभागामध्ये येतात. मी तुम्हाला एकच सांगतो की आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळ जे आपल्या इथे येतं आहे त्याच्यासाठी ही पूर्वतयारी शेतकरी कामगार पक्ष आणि जेम म्हात्रे संस्थेतर्फे मी गेल्या 1.5 वर्षापासून करतो आहे. आणि ती अशी तयारी करतो आहे की आपल्या इथलं तरुण, जे आपल्या इथले स्थानिक असो किंवा बाहेरून आलेले राहायला असू देत, या सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रशिक्षण शिबिर, रोजगार, त्यांच्यासाठी मी कसा त्यांना इंटरव्ह्यू देणं, त्याच्यासाठी कशी तयारी करणं. नाहीतर एअरपोर्ट चालू झाला की आतमध्ये कोणालाही एंट्री मिळणार नाही. मग त्यांना त्या स्किलचं सर्टिफिकेट हवं आहे, तर त्याची पूर्वतयारी मी गेल्या 1.5 वर्षापासून करतो आहे. आणि याचं द्योतक उदाहरण या 1.5-2 महिन्यामध्ये मी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 44 जणांना नोकऱ्या देण्यासाठी मी यशस्वी झालो. त्यामुळे आम्ही काय करू किंवा इलेक्शन आलं की मोठ्या मोठ्या गोष्टी करू, तर तसं आम्ही काही करत नाही. आम्ही काय केलं आहे आणि त्या जोरावर काय करू हे आम्ही जास्त सांगतो. आणि मला नक्कीच खात्री आहे, जर कोणतंही पद नसताना मी मुंबई एअरपोर्टला जर 44 जणं 1.5 महिन्यामध्ये लावू शकत असेल, तर उद्या मला जर संधी मिळाली आमदार म्हणून काम करण्याची, तर किती हजार नोकऱ्या लावीन हे मलाच माहीत नाही. थोडीशी आता शिवसेनेकडून आहे ते उद्धव ठाकरे गटाकडून भोयर उभे आहेत, तुम्ही शेतकरी कामगार पक्षाकडून उभे आहेत. महाविकास आघाडीमध्ये थोडीशी बिघाडी झाल्यासारखं वाटतंय. अडचणीला असं वाटत नाही तुम्हाला? नाही, याच्यात तुम्हाला एकच सांगतो की उरण विधानसभा मतदारसंघाचा तुम्ही इतिहास बघितला, हे जेव्हापासून नवीन विधानसभा क्षेत्र झालं आहे, 2009ला देखील 3 जणं उभे होते, 2014ला तर 4 जणं उभे होते, सर्व पक्षातून उभे होते, आणि 2019ला पुन्हा 3 जणं होते. त्यामुळे इथे फक्त आमची एकच मागणी होती की आम्ही लोकसभेला प्रामाणिक काम केलं. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यात मोठ्या भावाची भूमिका बजावतो आहे आणि ही बजावत असताना इथे न्याय हा शेतकरी कामगार पक्षाला मिळाला हवा होता, परंतु हा न्याय कोणालाच मिळाला नाही. शेवटच्या घटकेपर्यंत तुम्ही बघाल की महाविकास आघाडीकडून असं एक फर्मली बाबा ह्याच्यावर पत्रकार परिषद होऊन असं काही झालं नाही. त्यामुळे ही मैत्रीपूर्वक लढत होते, जी अगोदर झाली तशीच आत्ता होते. आणि आम्हाला खात्री आहे की शेतकरी कामगार पक्ष इथं मोठा भाऊ आहे आणि इथं तो मोठा भाऊच राहणार, ही मला खात्री आहे. नक्कीच आपण पाहतो की जरी या ठिकाणी तिरंगी लढत होत असली तरी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास लोक पसंती देईल अशा प्रकारचा विश्वास प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, उरण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.